सर्वांना जय ज्योती जय सावित्री। मी सौ संगीता प्रदीप नागापुरे, यवतमाळ। मैत्रिणींनो, उन्हाळ्यामध्ये मला एका परीक्षा केंद्रावर जाण्याचा योग आला आणि तिथे गेल्यानंतर खूप उकाडा होता, खूपच गरमी होती, तापमान एकदम वाढलेलं होतं। त्या दिवशी विद्यार्थ्यांचा पेपर होता। परीक्षा केंद्रावर गेल्यानंतर विद्यार्थी आतमध्ये परीक्षा केंद्रामध्ये गेले आणि नंतर जे पॅरेंट्स होते, जे पालक होते, ते शाळेच्या बाहेर असलेल्या एका छोट्या झाडाखाली खूप गर्दी करून उभे होते। आजूबाजूला कोणतेही झाडं दिसत नव्हते। त्याच दिवशी मी एक निर्णय घेतला की नाही, आपण ह्या पर्यावरणासाठी काहीतरी केलं पाहिजे। म्हणून मग मी ठरवलं की आपण झाडं लावूया। पाऊस आला की आपण वृक्षारोपण करूया। आणि आज मी एका शेतामध्ये आलेली आहे। 20 निलगिरीचे झाडं लावण्याचा जो संकल्प मी केला होता, तो आज आम्ही पूर्णत्वास नेत आहोत। बघूया, अशा प्रकारे ही निलगिरीचे झाडं ह्या शेताच्या बांधावर लावलेले आहेत। चला दुसरी पण झाडं आपण बघूया। बांधावर ही झाडं लावल्यामुळे जर खूप पाणी आला, अतिवृष्टी वगैरे झाली तर ही शेतामधील जी माती आहे, ह्या निलगिरीच्या झाडांच्या मुळ्या त्या मातीला रोखून धरतील आणि त्यामुळे ही बांधावर आम्ही 20 झाडं लावलेली आहेत। अशा प्रकारे मैत्रिणींनो, फुल ना फुलाची पाकळी आपण सुद्धा या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी हातभार लावू शकतो। चला आपण सुद्धा या वसुंधरेचं जतन करूया। नमस्कार, जय ज्योती जय सावित्री, धन्यवाद।